नाव? माझं नाव शारदा दीपक आलशेंडे, तालुका माजलगाव, राहणार माजलगावचीच आहे मी. मला ह्या किडनी स्टोनचा आणि ह्या किडनीचा लय प्रॉब्लेम होता. मी चांगल्या दवाखान्यात पुणे, औरंगाबाद, सिग्मा असे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये पण दाखवलं, पण माझा तिथं काहीच नाही इलाज झाला. 2-3 दवाखान्यात पुण्यामध्ये दाखवलं. मला प्रत्येक डॉक्टर काय म्हणायचे की तुमची किडनीच काढावं लागल. मग सिम्बॉईजमध्ये गेल्यास माझी सोनोग्राफी हे केली, मग तिथं त्याच्यात काहीच नाही निघलं. मग नंतर आम्ही म्हणलं असा प्रॉब्लेम आहे. मग नंतर माझा तिथं ते हे काढला, सिटी स्कॅन काढला. मग त्याच्यामध्ये लय मोठे प्रॉब्लेम दिसले. माझ्या किडनीवर सूज दिसली, किडनी फेल झालेली दिसली, एकदम 5 खडे दिसले त्याच्यामध्ये. मग मला बोलून त्यांनी घेतलं आणि हे असं हे कागदपत्र हे दाखविले आणि मला म्हणले ऍडमिट व्हा, तुमची किडनी काढावं लागल. तर आमचे मालक म्हणले की आता सध्या नाही किडनी काढायची, काही जर इलाज होत असलं तर बघा. तर मग ते म्हणले ह्याच्यावर काही इलाज नाही, तुम्ही जर ती किडनी ठेवली तर तुमची दुसरी किडनी पण खराब होईल म्हणले. मग त्याच्यामुळे म्हणले ते काढणं जरुरीच आहे. माझी इच्छा नव्हती किडनी काढायची म्हणलो आणि हो म्हणून आम्ही बाहेर आलो. मग बाहेर आल्यास मग आम्ही अजून एक पुण्यामध्ये एक दुसरा दवाखाना म्हणून ॲपलमध्ये दाखविलं. मग तिथं सर म्हणले की सध्या तर तुम्हाला काही नाही काढायची गरज, जेव्हा गरज पडन तेव्हा मी तुम्हाला सांगतो म्हणले. मग आम्ही तिथून काहीच नाही त्याच्यावर इलाज झाला ना, नुसतं दाखविणं तपासण्या करूनच आलो किडनी काढा म्हणाले. तर मग इथं आल्यास मग दुखायला माझं तर आम्ही सचिन मेडिकलवर गेलो. मग त्यांनी आम्हाला हे बनवासला डॉक्टर आहेत म्हणले, स्वामी डॉक्टर शिवपार्वती हॉस्पिटल, तिथं जा म्हणले, तिथं बऱ्याच लोकांना फरक पडाय म्हणले. मग त्यानंतर ते व्हिडिओ पण आले मोबाईलवर, शिवपार्वती हॉस्पिटल स्वामी डॉक्टरचे 7 दिवसात खडा पाडा, 14 दिवसात पाडा, असे रिझल्ट चांगले आले. मग ते रिझल्ट बघून मी तुम्हाला कॉल केला. मग तुम्हाला सांगितलं मी इतका मला प्रॉब्लेम आहे, मला 5 कडे आहेत, 22चा आहे, 18चा आहे, 7चा आहे, 5चा आहे. मग तुम्ही आल्यास मग ते बघितले तर माझी कंडिशन तर लयच खराब होती ना. हातापायावर सूज येणं, पोट सुजलेलं, चेहऱ्यावर सूज, जेवण हे जात नव्हतं. खूप परेशान झालो होतो आम्ही लय परेशान होतो, कारण की आम्ही चांगल्या दवाखान्यामधून येऊन बी आम्हाला इलाज होत नव्हता. त्याच्यामुळे की आम्ही अशाच सोडी होती, तर हो दे आता आपलं आलायच, आता सांगितलं एवढं आपण करून बघू. मग आम्ही तुमच्याकडे आल्यापासून आम्हाला भरपूर फरक पडला. माझ्या किडनीवरली सुजन कमी झाली, हातापायावरली, चेहऱ्यावरली झाली, मी पोट सुजलेलं होतं ते कमी झालं. आणि प्रत्येक महिन्यात म्हणजे किती 1 महिन्यात 2 खडे पडले. आणि तिथून पुढे जी डॉक्टरनं मला सांगितलं होतं ना की ह्या खड्याला तुम्ही कोणतं पण औषध जरी घेतलं तरी ह्या खड्यापासून औषध जाणार नाही आणि तुमचे खडे पडणार नाही, तुम्हाला किडनी काढण्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही हो म्हणून ऐकून घेतलं. मग नंतर आम्ही तुमच्याकडे येऊन आयुर्वेदिक औषध घेतलं ना, होमिओपॅथिक. मग त्या होमिओपॅथिक घेतल्यामुळे माझे 22चा खडा आता 14चा झालाय आणि जे 10चा होता ते 7चा झालाय. मला भरपूर ह्याच्यामध्ये फरक पडलाय. बरं, मी आपले रिपोर्ट दाखवतो. हे आपला सुरुवातीचा रिपोर्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये असा प्रकार होता की लेफ्ट किडनी आपली जवळपास माइल्ड कॉर्टिकल थिकनेस वाढली होती, तिची जाडी 12.1 mm तिची कॉर्टिकल थिकनेस वाढली होती. आणि लेफ्ट म्हणजे 3 खडे होते त्याच्यामध्ये, 20.1, 20.1/7.8चा एक खडा होता लोअर पोल कॅलिक्समध्ये, दुसरा खडा होता 10.6 ते 4.5चा होता, तिसरा खडा 9.7चा होता, बरोबर. असे खडे होते. आणि त्याच्यामध्ये लेफ्ट किडनी छोटी पण झाली होती तुमची, आणि युरिनरी ब्लॅडरला सूज पण होती 4.5 mm, बरोबर. हे असा हा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये, बरोबर. मग तुम्ही होमिओपॅथिक विलाज बनवासला डॉक्टर स्वामीकडे घेतला. त्याच्यामध्ये अशी सिच्युएशन होती खड्याची, आपल्या थिकनेस वगैरे सर्व. मग आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यापासून त्यावेळेस सूज पण होती चेहऱ्याला, हाताला, पायाला, आणि क्रिएटिनिन पण वाढलं होतं. तर तुमचे क्रिएटिन पण विलाज घेतल्यापासून, होमिओपॅथिक विलाज घेतल्यापासून क्रिएटिन पण कमी होऊन गेलं आणि थिकनेस पण कमी होऊन गेली त्याची. जवळपास 12.1 mm ची थिकनेस होती, ती पूर्ण कमी झाली. युरिनरी ब्लॅडरची थिकनेस पण कमी झाली, बरोबर. आणि खड्यामध्ये साईज पण कमी होऊन गेली. त्याच्यामधला जवळपास एक राईट साईडला पण दाखवला होता, तो तर क्लिअर झाला खडा, नाहीच आहे, बरोबर. आणि जसं तुम्ही घ्याल हे विलाज घेतल्यानंतर पहिल्या महिन्यात एवढा फरक पडला. जवळपास 2च खडे राहिले, 22.7/8.8 mmचा असं लेफ्ट साईडला. पुन्हा नंतर सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये जवळपास तो 22चा 17पर्यंत आला आणि दुसरा तो 7.8पर्यंत आला, 8चा. आणि नंतर शेवटच्या महिन्यामध्ये तर हा बदल दिसला. त्याच्यामध्ये जवळपास आता 2च खडे राहिले, 14.8 ते 7.8चे 2 खडे. राईट किडनी एकदम नॉर्मल झाली आहे, सूज थिकनेस कमी झाली आहे किडनीची,
आणि युरिनरी ब्लॅडरला पण सूज नाही. हे सगळे रिपोर्ट प्रत्येक वेळा आपण केलेले. हो. हे किडनीला पण सूज होती. स्टार्टिंगच्या हा दुसऱ्या महिन्यात नंतर तुम्ही जसं जसं विलास घेतला तसं तसं प्रत्येक महिन्यात सोनोग्राफी केलात कमी होत गेले. कमी होती बरोबर. कमी होती हां, तुम्ही किती समाधानी आहात इथे येऊन? आम्ही भरपूर समाधानी आहे सर. 100% समाधान आहे. 100%. हा 100% समाधान आहे. बघूया आपण होमिओपॅथीला छान रिस्पॉन्स भेटतोय. खडे पण विरघळतायत, हो. पडतायत, क्रिएटिन कमी झाले. बघू बघू. आम्ही खाजगीमध्ये गेलो तर आम्हाला खाजगी धन्यवाद. डॉक्टर तर काय म्हणजे असं सांगतच नव्हते. सांगतच किडनीच नव्हते. काढा म्हणा किडनीच म्हणत काढा. होते. पण आमच्या मालकाचं म्हणणं होतं की किडनी की नाही मला काढायची. किडनीच काढायची नव्हती. मग अजून त्याचा काही पण- इलाज बघायचाच होता. बरं शेवटपर्यंत पण तुम्ही- आपण बघ. होमिओपॅथीला छान रिझल्ट भेटला. बघूया हो. आपण अजून काय काय रिझल्ट रिस्पॉन्स भेटला. भेटतो. आम्ही एकदम हो. आनंदी खुश आहे. खुश आहे का? धन्यवाद. हं.